ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। या सेगमेंटची सुरुवात अर्थातच शिंदेंच्या शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यापासून करेल। ब्रेकवर जाण्याआधी अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले। प्रत्येक राजकीय पक्ष केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्याला कसं यश मिळेल हे पाहत असताना दुसरीकडे मतदारांना गृहीत धरलं जातं का? केवळ यश आणि अपयश हेच निवडणुकांपुरती आता मर्यादित राहिलेलं आहे का डॉक्टर? विशालजी, जर तुम्ही निवडणुकांकडे बघाल राजकारणाच्या दृष्टिकोनातून, तर निवडणुका हे मतदारांच्या सुखसुविधांसाठी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एक तयार केलेला एक व्यासपीठ आहे की त्याच्यावरून तुम्ही निवडणुका जिंकता, तुमचा पक्ष जिंकतो आणि जो जास्त जिंकतो किंवा जो आमदार होतो, जो कॉर्पोरेटर होतो, तो त्याच्या मतदारांसाठी काम करतो। त्याच्यामुळे ही सगळी जी कामं आपण करतो ते निवडणुकीच्या माध्यमातूनच तुम्ही जास्त प्रभावीपणे करू शकता। बर निवडणुकीच्या म्हणजे अथवा ते थोडं कमी प्रमाणात करता येतं कारण तुमच्याकडे कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट नसते। त्याच्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी होतंय का सगळं? तर निवडणुका जिंकण्यासाठी सगळ्या गोष्टी आणि सगळे डावपेच केले जातात। आता मगाशी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणत होते की आम्ही कोण असं सांगणार आहे का की महायुतीच लढणार आहे? तर कोणताच राजकीय पक्ष, म्हणजे मी काँग्रेसच्या कोर कमिटीत होतो, त्याच्यामुळे कोणताच राजकीय पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या त्यांची ज्यांच्या बरोबर युती असते त्यांच्या बरोबर सगळ्या ठिकाणी लढत नाही। कितीतरी ठिकाणी ते एकमेकाच्या विरोधात लढतात, कितीतरी ठिकाणी ते दुसऱ्या बरोबर युती करतात। तुमच्या माहितीसाठी सांगतो, आणि त्या प्रवक्त्यांच्या त्यांना माहिती आहे की नाही माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये 2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर काँग्रेस भाजपचा कट्टर विरोधक असताना महाराष्ट्रातल्या एका तालुक्यामध्ये, एका नगरपंचायतीमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती होती। हे किती जणांना माहिती आहे? नाही माहित, कारण तिथे भाजप आणि काँग्रेसची युती होती आणि गोंदियामध्ये, आणि तिथे ते सरकार दोघांनी एकत्र ती पंचायत चालवली। त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या असतात या तिकडच्या राजकीय, भौगोलिक, सामाजिक परिस्थितीवर तुमची युती किंवा न करणाऱ्यांची युती हे अवलंबून असतं। हा झाला दुसरा मुद्दा। तिसरा मुद्दा, मगाशी त्यांनी मला सांगितलं की आम्हाला वाईट वाटतंय, मी माझ्या ओपनिंग स्टेटमेंट मध्ये सांगितलं की कौटुंबिक दृष्ट्या जरी दोन्ही भाऊ एकत्र आले आणि राजकीय दृष्ट्या जरी एकत्र आले तरी आम्ही त्यांचं स्वागतच करतोय, आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही या गोष्टीचा, हे आम्ही स्पष्ट केलं। चौथा मुद्दा असा की राज ठाकरे साहेबांचा समावेश महाविकास आघाडीमध्ये करायला आजच वडेट्टीवारांची स्टेटमेंट आहे की हायकमांडला विचारल्याशिवाय आम्ही ती डिसिजन घेऊ शकत नाही। कारण राज ठाकरेंचं जे युपी किंवा बिहारच्या बाबतीतलं जे राजकारण आहे त्याचा परिणाम काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्यांच्या बाकीच्या निवडणुकांवर होतो तो परिणाम, आणि त्या परिणामामुळे राज ठाकरेंना कितपत जवळ करायचं या विवंचनेत काँग्रेस नेहमी राहिलेला आहे। कारण काँग्रेसमध्ये 25 वर्ष मी होतो, त्याच्यातली 15-20 वर्ष मी कोर कमिटीत होतो। त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत याचा विचार नक्कीच केला जाईल। उद्या राज ठाकरे साहेब आले आणि उद्धव साहेब त्याच्यामुळे बाहेर पडले महाविकास आघाडीतून, तरी तुम्हाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। कारण राज ठाकरे साहेबांना घेऊन काँग्रेस त्याच्यासाठी पुढे जाईल का, तर हा प्रश्नार्थक मुद्दा आहे। उद्या राजकारणात काही घडू शकतं। वडेट्टीवारांची आजची स्टेटमेंट जर तुम्ही बघाल आणि याच्या अगोदरचं काँग्रेसचं वागणं बघाल, बिहारचं इलेक्शन आता बिहारमध्ये आहे, त्याच्यामुळे राज ठाकरेंचा समावेश इथे महाविकास आघाडीत केला तर तिथे काँग्रेसवर काय परिणाम होईल याचा विचार राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस करणारच आहे। बरोबर आहे। काँग्रेसच्या चिंतेमध्ये त्यामुळे वाढ झालेली आहे का? कपिल डोके आपल्याकडून उत्तर घेण्याआधी अखिलजी आपल्याकडे येईल। अखिलजी, खरं तर आजच्या भेटीमागे आणखी एक कारण जे आहे